नमस्कार. बालभारती इयत्ता तिसरी भाग 1 मराठी माध्यम सेमी इंग्लिश. पाणी किती खोल. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 1. सांगितली जाणारी गोष्ट, कथा, कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. निष्पत्ती क्रमांक 2. गोष्टी, कविता इत्यादी योग्य आरोह अवरोहांसह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 3. ऐकलेल्या गोष्टी, कविता, विषय, पात्र, शीर्षक इत्यादींबाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपली प्रतिक्रिया देतात, आपले मत मांडतात. स्वतःच्या पद्धतीने गोष्टी, कविता इत्यादी मराठी भाषेत व्यक्त करतात. आता आपण या पाठातील संवाद ऐकूया. म्हैस कडबा चघळत उभी आहे. तिचा नातू रेडको तिच्या आजूबाजूला खेळत आहे. म्हैस म्हणाली, आता मी खरंच म्हातारी झाले. हा कडबा काही चाववेना मला. रेडकाला हाक मारते, अरे बाळा, माझं एक काम करशील? रेडको म्हणाला, हो, सांग ना. म्हैस म्हणते, ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. रेडको म्हणाला, दे मला पेंडी बांधून. एक रिकामं पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी. आत्ता कापून घेऊन येतो. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडको उड्या मारत मारत नदी किनाऱ्याजवळ पोचते. रेडको स्वतःशीच म्हणाला, नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसते. मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते. बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात. त्यांच्याजवळ जाते. रेडको म्हणाला, बैलकाका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचं आहे, आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय. मला भीती वाटते. बैल म्हणाला, अरे, काळजी करू नको. गुडघ्या इतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील. रेडको नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. खारुताई म्हणाली, अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील. मागे फिर. रेडको म्हणाला, खारुताई, पाणी जास्त नाही असं बैलकाकांनी सांगितलं आहे. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. खारुताई म्हणाले, मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडको विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते. म्हैस म्हणाली, का रे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? रेडको म्हणाला, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासूनच परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलं आहे. म्हैस म्हणाली, अरे, असं कसं होईल? सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून. त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. रेडको म्हणाला, अगं, मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. म्हैस म्हणाली, अरे, नीट विचार कर. बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. मग खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? रेडको म्हणाला, खरंच की, आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. ते उड्या मारत नदीकडे जाते. नदीच्या पाण्यात पाय टाकून स्वतःशीच म्हणतो, खरंच की, पाणी फार खोल नाही. माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे. मला सहज जाता येईल. रेडको सावकाश नदी पार करते. पलीकडच्या काठावर पोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते. चला, आता हा पाठ सर्वांना समजला असेल आणि आवडलाही असेल.
आता आपण या पाठातील शब्दार्थ पाहू. शब्दार्थ आहे कडबा म्हणजे ज्वारी बाजरीची कणसे कापून उरलेला गुरांनी खाण्याचा भाग म्हणजेच वैरण. कडबा कुट्टे कडब्याचे बारीक बारीक तुकडे करणारे यंत्र. चघळणे म्हणजे खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे. आता आपण थोडा स्वाध्याय बघूया. जोड्या सांगा पाहू. जसे कडब्याची पेंढी, लाकडं असतील तर त्या लाकडाची मोळी, मेथीची भाजी असेल तर तिची जुडी, पुस्तकं असतील तर त्यांचा गठ्ठा, फुलं असतील तर त्यांचा गुच्छ. आता एक आव्हान बघूया. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून वर्गात असा संवाद सादर करा. दुसरं आव्हान आहे या पाठातील जोडाक्षरे शोधा व लिहा. बघूया सर्वात जास्त जोडाक्षरयुक्त शब्द कोण लिहिते ते पाहूया. सादरकर्ता आहे सौ उर्मिला गजाननराव राऊत. सहाय्यक अध्यापक